होळीपूर्वी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट. डीए वाढीबाबत मोठे अपडेट. यासोबतच कर्मचाऱ्यांना 8 महिन्याची थकबाकीही देण्याचा निर्णय. नमस्कार, एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचे नशीब आता लवकरच चमकणार आहे, कारण आता सरकारची तिजोरी उघडणार आहे. डीए वाढण्यासोबतच आता सरकार कर्मचाऱ्यांचे प्रलंबित डीएची थकबाकी जमा करू शकते असे मानले जात आहे. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. मिळालेल्या माहितीनुसार आता होळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी डीए 4% वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना 8 महिन्यांची थकबाकी देण्याचा निर्णयही सरकारने घेतलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता गुजरात सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ करण्याचा निर्णय अखेर घेतलेला आहे आणि तो कधीही जाहीर केला जाऊ शकतो. सरकारच्या या निर्णयानंतर 4.45 लाख सरकारी कर्मचारी आणि 4.63 लाख पगारदारांना याचा लाभ मिळणार आहे. जर डीएमध्ये 4% वाढ झाली तर मूळ वेतनात विक्रमी वाढ दिसून येणार आहे, जी एक मोठी भेटवस्तू कर्मचाऱ्यांना असणार आहे आणि सरकार याची अधिकृत घोषणा 15 मार्चपर्यंत करणार असल्याचा दावाही केला जात आहे. केंद्र सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीएमध्ये 4% वाढ करू शकते. यानंतर डीए 50% वाढेल, ज्यामुळे मूळ वेतनात बंपर वाढ दिसून येणार आहे. फिटमेंट फॅक्टरला मोठी चालना देणे आता मोदी सरकारसाठी शक्य मानले जात आहे. सरकार फिटमेंट फॅक्टर 2.60 पट वरून 3 पट वाढवू शकते. यामुळे आता मूळ वेतनात बंपर वाढ दिसून येणार आहे. सरकारी विभाग बऱ्याच दिवसापासून फिटमेंट वाढवण्याची मागणी करत आहे, परंतु अद्यापपर्यंत सरकारने त्यास अजूनही मान्यता दिलेली नाही. परंतु मिळालेल्या माहितीनुसार आता कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर देखील वाढणार असल्याचा दावा केला जात आहे. पुन्हा भेटू आमच्या एज्युकेशन टेक या यूट्यूब चॅनलमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा. नमस्कार.